नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा घटक 6 व्यावहारिक गणित उपघटक 28 बँक व सरळ व्याज हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आजचा घटक आहे 6 व्यावहारिक गणित. याच्यातला उपघटक 28 बँक व सरळ व्याज. आता थोडक्यात सांगायचं झालं तर बँक हा टॉपिक जो आहे या वर्षी तुमच्या पुस्तकामध्ये म्हणजे कॉलेजच्या पुस्तकामध्ये नव्याने ऍड केलेला आहे. तुमच्या सिलेबस मध्ये बँक हा घटक आहे आणि काय इन्क्लूड करायचं याच्या मागचं कारण थोडंसं असं आहे की बँकेविषयी इन्फॉर्मेशन माहिती आपल्याला 7वी मध्ये मिळावी याच्यासाठी काय केलंय, बँक हा टॉपिक याच्यात ऍड केलाय. बँकेबरोबरच काय आहे टॉपिकचं नाव बँक व सरळ व्याज. म्हणजे एखादी रक्कम कोणाला सरळ व्याजाने दिली जाते किंवा कशी दिली जाते. 8वीच्या कॉलेजच्या पुस्तकामध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज असा टॉपिक होता, पण 7वीच्या मध्ये काय केलंय, चक्रवाढ व्याज हा टॉपिक डिलीट मारलाय म्हणजे काढून टाकलाय. त्याच्याऐवजी बँक हा टॉपिक ऍड केलेला आहे. आता बँक कशाला म्हटलं जातं बघा. बँक आणि बँकेमध्ये असणारी विविध खाती कोणती असतात, बँक काय काम करते, बँक कुठं असते. सहकारी बँक जे आहे सहकार तत्वावरती चालणाऱ्या बँक वेगळ्या असतात आणि शासकीय तत्वावरती चाललेल्या बँक वेगळ्या असतात, म्हणजे नियमावर आधारित चालणाऱ्या बँक. आणि यांच्यावरती काय असतं, बँक वरती सरकारचं, शासकीय कर्मचाऱ्यांचं किंवा सरकारचं आपण काय म्हणतो त्याला कंट्रोल असतं. आरबीआय जसं पैसे छापायचे काम कोण करतं, आरबीआय गव्हर्नर जे आहे त्यांची पैशांच्या याच्यावरती काय असते, साईन असते, सिग्नेचर असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हटलं जातं. हे पैसे छापायचे काम, मग ते पैसे मार्केटमध्ये येतात. मग ते पैसे आपल्याकडे ज्या झालेत आपण काय करतो, कुठंतरी बँकेमध्ये काय केलं तर ठेव म्हणून ठेवले जाते, साठवून ठेवले जातात. घरांमध्ये आपण एवढे पैसे ठेवू शकत नाहीये, पण बँकेमध्ये काय केले जातात, ठेवले जातात. मग बँक, आता बँकेतील विविध खाती आणि बँक बघा. पहिला, बँक हे पैशाचे व्यवहार करणारी एक सरकार मान्य, म्हणजे याला सरकारची मान्यता असते. ती एक वित्तीय संस्था आहे, म्हणजे सरकार त्यांना काय करते, मान्यता देते. जसं स्टेट बँक ऑफ इंडिया गव्हर्नमेंट अंडर, म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये पैसे ठेवले जातात. ही स्वायत्त संस्था आहे, वित्तीय संस्था बोललं जातं त्याला. आणि काही ज्या आहेत त्या खाजगी संस्था असतात, ज्या सहकार संस्थांमध्ये, जसं की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, अहिल्यानगर मध्यवर्ती बँक, अशा बँके ज्या आहेत त्या फक्त सहकार मधल्या असतात. बँकेमध्ये पैशांचे व्यवहार करण्यासाठी खाते उघडावे लागते, म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या नावाचं काय करावं लागतं, अकाउंट ओपन करावं लागतं, खातं उघडावं लागतं. आता खातं स्वतःचं उघडण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहेत, स्वतःचं आधार कार्ड, पासपोर्ट साईजचे 2 फोटो, त्याच्यानंतर मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, रेशन कार्ड नसेल तर मग लाईट बिल नसेल तर मग घर भाडं, ज्याच्याकडे आपण भाड्याने राहत आहोत त्याचा काय केलेला असतो, भाडे करार केलेला असतो, ते द्यावं लागतं. त्याच्याशिवाय आपलं अकाउंट ओपन करता येत नाही. अकाउंट म्हणजे काय, स्वतःची एक ओळख असणारा एक नंबर दिलेला असतो बँकेनं. तिसरा आहे, बँकेमुळे पैशाचे नियोजन म्हणजेच अर्थ नियोजन करणे सोपे जाते. म्हणजे आपल्या अकाउंटला आपण किती पैसे टाकलेले आहेत, किती पैसे काढलेले आहेत, याला अर्थ म्हणजे पैसा, आणि याचं नियोजन करणं काय होऊन जातं, सोपं होऊन जातं. चौथा पॉइंट आहे, बँकेमध्ये रोख रकमेचा भरणा करणे किंवा रोख रक्कम काढणे असा व्यवहार करता येतो. बँकेमध्ये काय करता येते, रोख रक्कम आपल्याला बँकेमध्ये आपल्या अकाउंटला डिपॉझिट करता येते, जमा करता येते, ठेवता येते, आणि बँकेतून पैसे काय करता येतात, आपल्याला काढताही येतात. मग हे काढण्यासाठी आणि बँकेमध्ये पैसे ठेवण्यासाठी काय केलेले आहे, विविध खाती. कोणतं खातं तुम्ही खोललेलं आहे बँकेमध्ये याच्यावरती अवलंबून असतं. खात्याचे प्रकार आणि विविध खाती. एक पहिला आहे चालू खातं, त्याला करंट अकाउंट असं बोललं जातं. काय बोललं जातं, करंट अकाउंट बोललं जातं. चालू खाते मुख्यतः व्यापारी, व्यावसायिक तसेच रोज पैशांचे व्यवहार करणाऱ्या व्यक्तींसाठी असते. ज्या व्यक्तीचा एखादा बिझनेस आहे त्याला रोज पैसे घ्यावे लागतात, रोज पैसे दुसऱ्याला द्यावे लागतात. हे देण्यासाठी काय केलं जातं, चालू खातं ओपन केलं जातं, उघडलं जातं. आणि या चालू खात्यामध्ये लिमिटेशन नसतं पैशाचं, किती काढायचे, किती द्यायचे, किती टाकायचे, किती ठेवायचे. दिवसातून तुम्ही 5-6 वेळा किती वेळा काढू शकता आणि किती वेळा बँकेमध्ये काय करू शकता, टाकू शकता. दुसरा, या खातेदार बघा, या खात्यात खातेदार एका दिवसात किती वेळा देवघेव करू शकतो. देवघेव म्हणजे पैसे टाकू शकतो, पैसे काढू शकतो.
तिसरा मुद्दा आहे, या खात्यावर बँक कोणतेही व्याज देत नाही. म्हणजे XYZ या व्यक्तीची चालू खाता आहे, त्याच्यावर बँक त्याला कुठल्याही प्रकारचं व्याज देत नाही. हे डोक्यात ठेवायचं. म्हणजे ते खातं फक्त कशासाठी असतं? व्यवसाय करण्यासाठी, रोजचे पैसे काढण्यासाठी आणि बँकेत टाकण्यासाठी ते खातं असतं. चौथा मुद्दा आहे, बँक या खात्यासाठी पासबुक व मागणी केल्यास चेकबुकही देते. आता जो खातेदार आहे त्याला जर असं वाटलं पैसे काढण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला पैसे द्यायचे आपल्याला, मग त्याला तो चेक देऊ शकतो. चेक दिलेला आहे, पैसे किती विड्रॉ केले, पैसे किती काढलेले आहेत. विड्रॉ करणे म्हणजे काढणे आणि डिपॉझिट करणे म्हणजे पैसे काय करणे, बँकमध्ये आपल्या अकाउंटला जमा करणे. मग याच्यासाठी काय केलं जातं, पासबुक असतं. पासबुकवरती एंट्री केली जाते, किती पैसे काढलेत, महिन्यामध्ये किती काढलेत, वर्षामध्ये किती केलेले आहेत, किती जमा केलेत, किती काढलेले आहेत. पाचवा आहे, चेकच्या साह्यानं बँकेत पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसे काढता येतात. बघा, चेकच्या साह्यानं काय केलं जातं, बँकेतून पैसे काढता पण येतात आणि बँकेत पैसे आपल्या अकाउंटला भरता पण येतात. किंवा दुसऱ्याला पैसे द्यायचे आहेत तर आपण त्या चेकनं काय करू शकतो, दुसऱ्याला पैसे देऊ शकतो. म्हणजे याचा एक आपल्याकडे काय राहतो, चेकने पैसे दिलेले आहे त्याचा पुरावा आपल्याकडे राहतो. चेकवरती चेक नंबर लिहिलेले असतात, अकाउंट असतो, नंबर असतो, अकाउंट नंबर, सिग्नेचर असते, कोणाच्या नावानं काढलेला आहे ते पण दिलेलं असतं. याच्यानंतर दुसरा प्रकार आहे बचत खाते, त्याला सेव्हिंग अकाउंट बोललं जातं. काय बोललं जातं, सेव्हिंग अकाउंट. बघा, खातेदाराला ठराविक रक्कम, आता ज्याचे सेव्हिंग अकाउंट आहेत याच्यातून ठराविक ठरलेली रक्कम असते. दिवसामध्ये काय 20,000, 30,000, 50,000 रुपये, 2-3 हजारापासून 500 पासून काय केलं जातं, ठराविक बँकेत रक्कम जमा करून बचत खाते उघडता येते. म्हणजे आपण जर बचत खाते उघडायचं झालं तर तुम्हाला 500 पासून तर 1000, 2000, 3000, 4000, 10,000 पर्यंत काय करता येतं, बचत करता येते आणि बचत खातं उघडता येतं. दुसरा मुद्दा आहे, या खात्यातील रकमेवर व्याज मिळते. हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला हे जे स्टेटमेंट दिलेत, पॉईंट काढून दिलेत, याच्यावर प्रश्न पेपरमध्ये टाकू शकतात. कोणत्या खात्यावरती व्याज मिळते किंवा कोणत्या खात्यात बँक अकाउंट खातं ओपन केलं बँकेमध्ये तर त्याच्यावरती व्याज मिळते. तर कोणतं खातं आहे, बचत खाते. बचत कोणत्या खात्यावरती व्याज मिळतं आपल्याला, बचत खात्यावरती व्याज मिळतं. आणि कोणत्या खात्यावरती व्याज मिळत नाही, चालू खातं जे आहे याच्यावरती व्याज मिळत नाही. म्हणजे देताना काय करतील, विधान देतील आणि खाली 4 खात्यांचे प्रकार देतील. ते तुम्हाला लिहिता आले पाहिजेत, पर्याय ओळखता आले पाहिजे. मग बचत खात्यावरती व्याज मिळते. तिसरा पॉइंट, या खात्यातून ठराविक काळामध्ये किती वेळा, बघा किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात. म्हणजे दिवसातून तुम्ही 2दा किंवा 3दा, बँकेचे जे रूल्स आहेत या नियमानुसारच तुम्हाला पैसे काढता येतात. एखाद्या बँकेचे 4-5 वेळा तुम्हाला ट्रान्झॅक्शन दाखवावे लागतात. म्हणजे 4 ते 5 वेळेस तुम्हाला पैसे काढता येतात किंवा टाकता येतात. हे बँकेचे, प्रत्येक बँक जे आहे त्या बँकेचे नियम वेगवेगळे असतात. जसं चालू खात्यामध्ये आपण बघितलं किती वेळा पैसे काढता येत होते, टाकता येत होते, तर बचत खात्यामध्ये काय आहे, ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात. निर्बंध म्हणजे अटी असतात, लिमिटेशन म्हणायचं ट्रान्सफर करण्यासाठी आणि घेण्यासाठी. चौथा आहे, या खात्यात पासबुक व मागणी केल्यास बँक आपल्याला चेकबुक पण देते. कोणत्या खात्यामध्ये, बचत खात्यामध्ये तुम्ही जर मागणी केली त्यांच्याकडं तर काय केले जाते, तुम्हाला चेकबुक पण दिलं जातं आणि पासबुक पण आपल्याला काय होतं, मिळून जातं. तिसरं खातं आहे बघा, आवर्ती ठेव खाते, त्याला रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असं बोललं जातं. आता या खात्यामध्ये काय केलं जातं, या खात्यामध्ये खातेदार त्याच्या इच्छेनुसार दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करतो. म्हणजे त्या खातेदाराला वाटलं 500 रुपये, 100 रुपये आपल्याला काय खात्यात आपल्या अकाउंट होते जमा करायचे आहेत, 1000 रुपये महिन्याला जमा करायचे आहेत, तरी पण करता येतं. जसं की पोस्टामध्ये सुद्धा आता काय केलेले आहेत, बँका आलेल्या आहेत, पोस्ट बँक म्हणून. तिथे सुद्धा बँकेत पोस्टात पैसे भरता येतात, काढता येतात. दुसरा, या प्रकारच्या ठेवीवर बँक व्याज देते. बघा, या प्रकारची जरी ठेव असली तरी बँक त्याच्यावरती काय करते, व्याज द्यायचं काम करते. व्याजाचा दर बचत खात्यापेक्षा जास्त असतो. बघा, आवर्ती ठेव खात्यामध्ये व्याजाचा दर बचत खात्यापेक्षा कसा असतो, जास्त असतो. चौथा पॉइंट आहे, या खात्यात रक्कम काही विशिष्ट कालावधीसाठी जमा केली जाते.
म्हणजे 12 महिने, 18 महिने, 6 महिने, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष अशा कालावधीसाठी काय केली जाते, रक्कम जमा केली जाते. पाचवा, या खात्यात मुदती अखेर व्याजासह सर्व रक्कम एकदमच मिळते. म्हणजे अशा प्रकारच्या खात्यामध्ये काय होते, मुदती अखेर म्हणजे मुदत झाल्याच्या नंतर, मुदत संपल्यानंतर त्या व्यक्तीला सर्व रक्कम, म्हणजे त्यांना जर वर्षभर पैसे बँकेमध्ये ठेवले आणि या अकाउंट मध्ये आवर्ती ठेव खात्यामध्ये ठेवले तर त्याला काय होतात, वर्षाच्या शेवटी व्याज आणि त्याची मूळ रक्कम हे सगळे पैसे त्याला काय होतात, मिळून जातात बँकेत. 6वा पॉइंट आहे, या प्रकारचे खाते हे कोण खोलू शकतं, व्यवसायातील भागीदारी म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोकांमध्ये असणारे जो व्यवहार आहे तो करण्यासाठी सुद्धा काय केला जातो, वापर केला जातो. त्याच्यानंतर हाऊसिंग सोसायटी आता सध्या सोसायटीचं फंड आहे बघा, म्हणजे 10 लोकांची सोसायटी एकत्र करायची आणि बँक अकाउंट ओपन करायचं, त्याच्यामध्ये काय करायचे, पैसे जमा करायचे. त्याच्यानंतर सेवाभावी संस्था इत्यादींसाठी बँकेतील खाते एकाहून जास्त व्यक्तींना वापरणे जरुरीचे असते, गरजेचे असते आणि म्हणून आवर्ती ठेव खातं काय केलं जातं, उघडलं जातं. याच्यानंतर मुदत ठेव, त्याला फिक्स डिपॉझिट म्हटलं जातं, म्हणजे फिक्स एकदाच 2-3 लाख रुपये काय करायचे बँकेत 5 वर्षासाठी, 6 वर्षासाठी आपल्याला जेवढे वेळ ठेवायचे तितके दिवस ठेवू शकतो. फिक्स डिपॉझिट मध्ये ते पैसे काढता येत नाही, त्याची डेट संपल्यानंतरच. बघा, ठेवीदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो, त्याच्यावर येणारं व्याज आपल्याला काढता येऊ शकतो. दुसरं, बचत खात्यापेक्षा व्याज दर जास्त असतो. आता बघा, इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या खात्यावरती व्याज दर जास्त असतो. 3 खाते दिलेत आपण, मुदत ठेव, त्याच्यानंतर आवर्ती ठेव आणि याच्या अगोदरचं होतं सेव्हिंग अकाउंट, बचत खातं, यांच्यावरती व्याज देते. आणि कोणत्यावरती व्याज देत नाही, चालू खात्यावरती व्याज देत नाही. बचत खात्यापेक्षा व्याज दर जास्त असतो. तिसरा, मुदत ठेवीवरील व्याज दर प्रत्येक बँकेत भिन्न असू शकतो. काय असू शकतो, भिन्न असू शकतो. चौथा, ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा थोडा जास्त व्याजदर मिळतो. आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे कोणते नागरिक झाले, जे 60 वर्षाच्या पुढे गेले, 55 वर्षाच्या पुढे गेलेले आहेत किंवा जे रिटायर झालेले आहेत, अशा व्यक्तींना काय म्हणलं जातं, ज्येष्ठ नागरिक बोललं जातं. म्हणजे 18 वर्षाच्या नंतर काय होतात, रिटायर होतात, म्हणजे 60 वर्षाच्या नंतर असणारे जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक, यांना व्याजदर काय असतो, जास्त. पुढचा पॉइंट आहे क्रेडिट, एटीएम, डेबिट कार्ड. आता क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड यांचा वापर कुठे केला जातो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी किंवा बँकेतून पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी वापर केला जातो. क्रेडिट कार्ड याच्या आधारे तुम्ही काय करता येऊ शकतं, पैसे आपल्याला बँकेत टाकता पण येतात आणि काढता पण येतात, किंवा त्या क्रेडिट कार्डवर आधारित आपल्याला काही वस्तू खरेदी पण करता येतात. एटीएमचा फुल फॉर्म दिलाय बघा, एटीएम ऑटोमेटेड टेलर मशीन. याच्यावर पण एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, एटीएमचा फुल फॉर्म काय आहे, ऑटोमेटेड टेलर मशीन, त्यांना ठेवायचं. आता डेबिट कार्डच्या सहाय्याने काय करता येतं, आपल्याला पैसे काढता येतात पण बँकेत जमा करता येतात, काढता पण येतात आणि जमा करता पण येतात. बँक आपल्या खातेदारांना क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड देते. त्या डेबिट कार्ड वरती, एटीएम कार्ड वरती त्या अकाउंट ज्याचं आहे त्याचं पूर्ण नाव असतं, क्रमांक दिलेला असतो, जो काय बँकेचा ठरलेला आहे 10-15 अंकी किंवा 12 अंकी हा क्रमांक दिलेला असतो. त्याच्या पाठीमागे काय असतो, पिन नंबर दिलेला असतो. रोख रकमेशिवाय व्यवहार करण्यासाठी वरील कार्ड खातेदारांना काय केले जातात, दिले जातात. म्हणजे रोख रकमेशिवाय व्यवहार करण्यासाठी वरील कार्ड, लगेच रक्कम काढायची, लगेच जमा करायची, याच्यासाठी काय केलं जातं, या प्रकारच्या क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड यांचा काय केला जातो, त्या खातेदारांना हे कार्ड दिले जातात. बचत खाते, आवर्ती ठेव खाते. बचत खाते, आवर्ती ठेव खाते यासाठी पासबुक असते, त्यात ठेवलेले पैसे, काढलेले पैसे, शिल्लक रक्कम या सर्वांची तारखेनुसार नोंद असते. तुम्ही तुमच्या घरच्यांचं पासबुक जर बघितलेलं असेल तर त्या पासबुक वरती किती पैसे टाकलेले आहेत, कोणत्या तारखेला टाकलेले आहेत, किती वाजता टाकलेले आहेत याची नोंद केली जाते.
वर्षभर पैसे ठेवले तर त्याच्यावरती 3 महिन्याला, 4 महिन्याला, 6 महिन्याला किती व्याज मिळतं याची नोंद केलेली असते. ही सगळी नोंद आपल्याला पुस्तकामध्ये पासबुक वरती काय होते प्रिंट मारल्यानंतर पाहायला मिळते. कोणत्या व्यक्तीला पैसे तुमच्या अकाउंट मधून ट्रान्सफर केलेले आहेत किंवा कोणत्या व्यक्तीने तुमच्या अकाउंटला पैसे टाकलेले आहेत हे सुद्धा आपल्याला काय होतं पासबुक मध्ये एंट्री केलेली पाहायला मिळते. मग तुम्ही एटीएम वापरलेला आहे, डेबिट कार्ड वापरलेला आहे, तुमचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत, याच्यासाठी बँक काहीतरी व्याज आकारते, रक्कम आकारते. ती रक्कम आपल्या पैशामधून काय होते कट होत असते. त्याची सुद्धा नोंद बचत खाते आणि आवर्ती ठेव खाते याच्यामध्ये असणाऱ्या पुस्तकावरती केली जाते. आता हे झालं बँकेच्या संदर्भात. आता आपल्याला पुढचा टॉपिक आहे याच्यातला सरळ व्याज. हा टॉपिक काय करायचा या ठिकाणी अभ्यासायचा आहे. सरळ व्याजला सिंपल इंटरेस्ट असं बोललं जातं. इंग्रजीमध्ये काय म्हणतात सिंपल इंटरेस्ट. इंटरेस्ट त्याला सुद्धा व्याजच बोललं जातं. आता सरळ व्याजाचे काही पॉइंट दिलेले आहेत बघा. आता हे पॉइंट पेपर मध्ये टाकले जातात आणि कोणतं विधान योग्य आहे असा प्रश्न टाकला जातो तुम्हाला. मग दुसऱ्याची रक्कम वापरल्याबद्दल द्याव्या लागणाऱ्या मोबदल्यास व्याज असं म्हटलं जातं. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीकडून काही रक्कम घेतलेली आहे, 1 महिना 2 महिने वर्षभर याच्यासाठी रक्कम घेतलेली आहे आणि त्याच्या मोबदल्यात तुम्ही त्याला काय करणार आहात काहीतरी रक्कम देणार आहात, त्याला आपण काय म्हणायचं व्याज. उदाहरणार्थ तुम्ही एक तुमच्या मित्राकडून 10 रुपये घेतलेले आहेत. ते 10 रुपये तुम्ही महिनाभर तुमच्यासाठी वापरलेले आहेत आणि त्या 10 रुपयाच्या मोबदल्यात तुम्ही त्याला काय करणार आहात 11 रुपये देणार आहात. मग 1 रुपया हा काय झाला व्याज झाला. 1 रुपया काय झालं त्याचं व्याज झालं. याचं कारण काय तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही काय केलं त्याच्याकडून 10 रुपये घेतले आणि तुमची गरज पूर्ण झाली आणि मग पूर्ण झाल्याच्या बदल्यात त्या 10 रुपयाच्या बदल्यात तुमच्या मित्राला तुम्ही काय केला 1 रुपया एक्स्ट्राचा दिला. जो एक्स्ट्राची रक्कम दिली त्याला व्याज म्हटलं जातं. दुसरा दर वर्षाला सारख्याच असणाऱ्या व्याजास सरळ व्याज असे म्हणतात. काय म्हटलंय दर वर्षाला सारख्याच असणाऱ्या व्याजास सरळ व्याज म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या वर्षी 10 रुपये, दुसऱ्या वर्षी 10 रुपये, तिसऱ्या वर्षी 10 रुपये व्याज असतं त्या पैशाला. त्याला काय म्हटलं जातं सरळ व्याज असं म्हटलं जातं. तिसरा पॉइंट आहे प्रत्येक शेकड्यामागे एका वर्षाच्या व्याजाची जी रक्कम सांगतात त्या दरास किंवा त्याला दर साल दर शेकडा दर असे म्हटलं जातं. दर साल दर से दर साल दर शेकडा असं म्हटलं जातं. आता चौथा पॉइंट आहे व्याजाने घेतलेल्या रकमेस मुद्दल असं म्हणतात. आता हा महत्वाचा पॉइंट. तुम्ही जे रक्कम घेताय ना व्याजानं या रकमेस काय म्हटलं जातं मुद्दल असं म्हटलं जातं. प्रिन्सिपल मुद्दलला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. पाचवा पॉइंट व्याजाने घेतलेली रक्कम व त्यावरील व्याज मिळून जितके दिवस वापरतो ती रक्कम त्या दिवसांना मुदत म्हणतात. म्हणजे आपण घेतलेली रक्कम तिचं द्यावं लागणारं व्याज हे किती दिवस नंतर द्यायचं आहे याला काय म्हणायचं मुदत असं म्हटलं जातं. सहावा व्याजाने घेतलेली रक्कम व त्यावरील व्याज मिळून होणाऱ्या रकमेस रास म्हणतात. रास कोणाला म्हणायचं रास म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला अमाऊंट असं बोललं जातं. आपण घेतलेली रक्कम उदाहरणार्थ तुम्ही 10 रुपये घेतलेत 1 महिनाभर वापरलेत त्याच्या बदल्यात तुम्ही त्या व्यक्तीला किती रुपये एक्स्ट्रा दिले 2 रुपये 10 रुपये तुमची मुद्दल झाली 2 रुपये त्याचं व्याज झालं. मग रास किती झाली मुद्दल अधिक व्याज म्हणजे 10 अधिक 12 रुपये हे तुम्ही काय झाली तुमच्याकडे असणारी अमाऊंट झाली त्या व्यक्तीला द्यावी लागणारी तिला रास म्हणतं जातं. सातवा पॉइंट मुद्दल व्याजाचा दर व्याज आणि मुदत यापैकी कोणत्याही 3 गोष्टी दिल्यास तुम्हाला चौथी गोष्ट काढता येते. पेपर मध्ये तुम्हाला या 3 गोष्टी दिल्या की चौथी गोष्ट ऑटोमॅटिक सूत्राच्या साहाय्याने काय करता येते काढता येते. आठवा व्याजाचा दर दर साल दर शेकडा असतो. दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा म्हणजे वार्षिक दर साल दर शेकडा प्रत्येक वर्षाला असं म्हणायचं. 100ला रुपये 100ला 1 रुपये 100ला 10 रुपये 100ला 20 रुपये असं. याच्यानंतर 9वा पॉइंट आहे सरळ व्याज हे मुद्दल मुदत व दर यांच्याशी समप्रमाणात बदलते. हे एक वाक्य डोक्यात ठेवायचं. म्हणजे हे जे स्टार केलेले वाक्य आहेत हे आणि हे 3
आणि हे चौथं वाक्य, हे अति महत्वाचे वाक्य. सरळ व्याज हे मुद्दल, मुदत व दर यांच्याशी समप्रमाणात बदलतात. सरळ व्याज कायम राहिले तर मुदत, मुद्दल एकमेकांशी व्यस्त प्रमाणात असतात. कसे असतात? व्यस्त प्रमाणामध्ये असतात. म्हणजे यांचा मुदत आणि मुद्दल यांचा गुणाकार स्थिर, सरळ व्याजामध्ये मुद्दल, मुदत आणि दर यांचा भागाकार स्थिर, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. 11वा पॉइंट आहे, दाम दुप्पट होणे म्हणजेच मुद्दला इतके व्याज होणे. हे डोक्यात ठेवायचं. पेपर मध्ये विचारलं दाम दुप्पट, दाम तिप्पट, दाम पाचपट असे शब्द टाकले जातात. दाम दुप्पट होणे म्हणजेच मुद्दला इतके व्याज होणे होय. त्याचा मिनिंग असा घ्यायचा. म्हणजे 100 रुपये मुद्दल झाली तर त्याची दुप्पट, दाम दुप्पट किती झाली? 200 रुपये. असा त्याचा काय करायचा अर्थ घ्यायचा आहे दुप्पटचा. बघा, सरळ व्याज मधला 12वा पॉइंट आहे, मुद्दलाच्या दुप्पट ऱ्हास होण्यास दाम दुप्पट म्हटलं जातं. बघा, मुद्दलाच्या दुप्पट ऱ्हास होण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातं? दाम दुप्पट असं म्हटलं जातं. याच्यानंतर 13वा आहे, व्याजाची. बघा, व्याजाची आकारणी करताना ज्या दिवशी रक्कम कर्जाऊ दिली जाते किंवा दिली तो दिवस धरला जातो. म्हणजे आज तुम्ही कर्जाऊ रक्कम एखाद्या व्यक्तीला दिलेली आहे, तो दिवस काय केला जातो? त्या वेळेमध्ये पकडला जातो. 14वा, पण ज्या दिवशी कर्ज परत दिले जाते तो दिवस हिशोबात धरत नाही. बघा, म्हणजे आज तुम्ही काय केलंय? रक्कम कर्जाऊ दिलेली XYZ व्यक्तीला 10 रुपये दिलेत, तो दिवस पकडायचा. पण परवा दिवशी तुम्ही किंवा 1 महिना पूर्ण झाला आणि 31व्या दिवशी तुम्ही काय केली? ती रक्कम त्या व्यक्तीला दिलेली आहे हिशोब करून, तो 31वा दिवस त्याच्यामध्ये पकडला जात नाही. आता सरळ व्याजाची काही संज्ञा दिली आहे. सरळ व्याजाची काही संज्ञा आहेत. काय संज्ञा आहेत बघा. एक, मुद्दल. मुद्दलला प्रिन्सिपल म्हणतात, त्याला पी म्हणतात इंग्रजीमध्ये, प्रिन्सिपलचा पी. दुसरं मुदत, त्याला टाइम, कालावधी म्हणतात, टी किंवा एन, नंबर ऑफ इयर्स. दर, रेट, त्याला आर म्हटलं जातं. व्याज, इंटरेस्ट, त्याला सिंपल इंटरेस्ट म्हणतात, त्याचं लेटर आहे आय. रास, अमाऊंट, त्याला ए असं बोललं जातं. अमाऊंट म्हणजे काय आहे? रास. सूत्र दिलेत बघा सरळ व्याजाचे सूत्र. पहिला आहे I इक्वल टू PRT. आता इथं डॉट दिला, या डॉटचा अर्थ PRT या तिघांमध्ये काय आहे? गुणाकाराचं चिन्ह हे गृहीत धरायचं. म्हणून I इक्वल टू PRT भागिले 100. कशासाठी? व्याज काढायचं असेल तर हे सूत्र वापरायचं. मुद्दल काढायची असेल प्रिन्सिपल तर I 100, I गुणिले 100 भागिले RT. याच्यानंतर तिसरा आहे बघा, रेट काढायचा असेल दर तर I गुणिले 100 भागिले PT. चौथा आहे कालावधी काढायचा असेल तर I गुणिले 100 भागिले PR, P इंटू R. पाचवं, अमाऊंट काढायची असेल, अमाऊंट म्हणजे रास, प्रिन्सिपल प्लस व्याज, त्याला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट बोललं जातं, म्हणजे A इक्वल टू P प्लस I. सहावं, P इक्वल टू A मायनस I, म्हणजे प्रिन्सिपल इक्वल टू अमाऊंट मायनस इंटरेस्ट. सातवं, इंटरेस्ट इक्वल टू A मायनस P. आठवं सूत्र आहे, दर काढायचा असेल आणि दामपट, 5 पट, 4 पट, 6 पट, 10 पट असे शब्द असले तर काय करायचं? इथं दामपट वजा 100 भागिले मुदत. आणि दामपट म्हणजे काय? मग अशी तुम्हाला काय केलं होतं? लिहून दिलेलं होतं. 9वं सूत्र आहे, दर काढायचा असेल तर हे सूत्र दिलंय, वर्गमुळात 100 गुणिले पट. मुदत काढायची असेल त्याला सुद्धा वर्गमुळात 100 गुणिले पट हे सूत्र वापरायचंय. म्हणजे दर आणि मुदत काढण्यासाठी सूत्र दोन्ही कसं आहे? बरोबर आहे. आणि आपण मग असे पाहिलं होतं, सरळ व्याज काढताना 4 गोष्टीपैकी 3 गोष्टी दिल्या की एका गोष्टीची किंमत आपल्याला काय करता येते? काढता येते. बँक आणि सरळ व्याज याच्यावर आधारित आपण उदाहरण पाहणार आहोत. याच्या अगोदर तुमचे सूत्र जे आहे ते सूत्र काय पाहिजे? पाठ पाहिजे. सूत्र आपण एक दिलं होतं, सरळ व्याज बरोबर PRN भागिले 100. एन मुदत, P प्रिन्सिपल, R रेट आणि भागिले 100. आता पहिला प्रश्न आहे, दसा दशे
बघा काय म्हटलंय, जसा दशे 10 दराने 5,000 रुपयांचे 2 वर्षांचे सरळ व्याज किती. आता तिकडे लक्ष द्यायचंय. दर याला रेट आर, 500 रुपये प्रिन्सिपल, 2 वर्ष टाइम, आणि काय काढायचंय सरळ व्याज म्हणजे कोण आय. आता सूत्रांना दाखवतो अगोदर. आय बरोबर PRT भागिले 100 बरोबर पी म्हणजे कोण 500, आर म्हणजे कोण 10, टी म्हणजे कोण टाइम भागिले किती 100. याच्यात काय करायचंय आपल्याला, हे 2 शून्य कॅन्सल, 5 गुणुले 10 गुणुले 2 यांचा गुणाकार केला, 10 दुने 20 आणि 20 किती झाले 100. हे त्याचं काय झालं उत्तर, हे त्याचं फायनल उत्तर. आता हे शॉर्टकट मध्ये कसं जायचंय ते पण मी तुम्हाला सांगतोय. प्रत्येक उदाहरणामध्ये सरळ व्याज काढताना भागिले 100 असतं. किती असतं 100 असतं. मग अशा वेळेस काय करायचं, 100 ही संख्या 10च्या पट्टीत आहे, वरची संख्या बघायची 100च्या पट्टीत दिल्यात का 10च्या पट्टीत दिल्यात का हे पाहायचं. आता डायरेक्ट आपल्याला सरळ व्याज काढायचंय म्हणजे आय बरोबर काय करायचं, डायरेक्ट रेट 10, इथं कोण आहे 500 दिलेले, त्याच्यातले किती घ्यायचे 5च घ्यायचे, खालचे 2 कॅन्सल करायचे डायरेक्ट, कारण भागिले किती आहे 100 आहे म्हणून इथले 2 शून्य घ्यायचे नाही. गुणुले किती 2 यांचा गुणाकार करायचा, 5 दुने 10, 10 गुणुले 10 किती आले 100. पहा हे सगळं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, सूत्र टाकत बसायचं नाही, तुम्हाला माहिती व्हावं कसं सोडवायचंय म्हणून मी इकडे या पद्धतीने सांगितलंय. इकडं ऑर ही पद्धत डायरेक्ट शून्य गायब केलीत मी, डायरेक्ट 100 न तिथंच 500ला भागून टाकायचं, उत्तर येऊन जातं. आलं की काय करायचं त्यांचा गुणाकार करायचा. हा पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न बघा. 5 दरानं 5,000 रुपयाचे 5 वर्षांची रास विचारली आहे. काय विचारली आहे, रास विचारलेली आहे. अगोदर व्याज काढावं लागेल आणि मग रास काढावं लागेल तुम्हाला. मग डायरेक्ट आता इथं डायरेक्ट देतोय, इथं सूत्र नाही देत मी तुम्हाला. बघा आधी व्याज काढून दाखवतो. व्याज किती येणार आहे बघा. आता याच्यात कशाला काय म्हटलंय आपण, याला आर, याला प्रिन्सिपल आणि याला टाइम. मग आता व्याज काढायचंय तर डायरेक्ट किती 50 गुणुले 5 गुणुले किती 5, किती उत्तर आलं बघा. यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. किती याला गुणाकार केला तर गुणाकार करता येतो का 1250. 5 गुणुले 5 25, आणि 25 5 किती झाले 125, आणि हा शून्य हे कोण भेटलं तुम्हाला, डायरेक्ट व्याज भेटलं. आणि आपल्याला काय काढायला सांगितलंय रास. रास म्हणजे कोण हे बघा, रास रास काढायचे म्हणल्या मुद्दलामध्ये व्याज मिळवायचं. किती रास, मुद्दलामध्ये काय मिळवायचं व्याज मिळवायचं, तिथून काय होणार रास. बघा मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल प्लस आय. मग आता प्रिन्सिपल किती आहे तुमचा 5,000, इंटरेस्ट किती आला 1,250 म्हणजे 1,250. हे काय आलं व्याज आलं. डायरेक्ट ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची, आणि बेरीज केली तर उत्तर किती येणार 6,250 रुपये. कळलं, हे याचं काय झालं उत्तर, हे डोक्यात ठेवायचं. तिसरा प्रश्न याचं उत्तर पाहू आपण. आता इथं काय दिलंय सरळ व्याज किती म्हटलंय बघा. इथं याला रेट, याला प्रिन्सिपल, आणि हा काय झाला टाइम. मग आता याच्यात काय करायचंय बघा, डायरेक्ट व्याज आय बरोबर रेट 12 गुणुले इथं किती घेणार आता मी 50 घेणार. 2 शून्य 100 गायब झाले. 50 गुणुले 6 भागिले किती 12. मी भागिले 12 काय घेतलं बरं, इथं 6 महिन्यांचं म्हटलंय. महिन्यांचं असेल त्यावेळेस काय करायचं, टोटल महिने नसतील, 12 महिने म्हणजे 1 वर्ष. महिने असतील, महिन्याचं व्याज काढायचं असेल तर 12 न काय करायचं भागायचं. म्हणून मी याला कितीने भागलं आता 12 न भागलं. आता 12 न भागल्यानंतर उत्तर काय येतं बघा. हा 12 काय झाला कॅन्सल झाला. राहिलं कोण राहिलं 50 गुणुले 6, उत्तर किती आलं पहा 0 5 30, म्हणजे सरळ व्याज किती भेटलं 300 भेटलं. किती भेटलं सरळ व्याज 300. किती दिवसाचं सरळ व्याज आहे हे
6 महिन्याचे. किती महिन्याचं? 6 महिन्याचं. 12 महिन्याचं किती होऊ शकतं रे? 600. हे झालं याचं उत्तर. हे याचं काय झालं उत्तर. आपण या स्टेपनं नाही गेलो. इथं सूत्र एकदा दिलं मी तुम्हाला, इथं शॉर्टकट सांगितलं डायरेक्ट. इथं 2 शून्य गायब करायचे. शून्य का गायब करायचे? इथं 100 भागायचं असतं आपल्याला म्हणून. चौथा प्रश्न याच्याकडे बघा. दसा दसे 4 दराने. किती दराने? 4 दर दिलाय म्हणजे हा झाला आर. एका रकमेचे, रक्कम माहित नाही तुम्हाला, मग रक्कम टी 3 वर्षाचे, याला काय म्हणणार? टी. सरळ व्याज किती दिलं? 1200. तर ती रक्कम कोणती? रक्कम काढायची आपल्याला. प्रिन्सिपल काढायचंय. काय काढायचंय? प्रिन्सिपल काढायचंय. मग आता प्रिन्सिपल काढायचं असेल तर सूत्र काय आहे प्रिन्सिपल काढायला? बस पी बरोबर. आता आयचं सूत्र काय होतं रे? आय बरोबर पी आर टी भागिले 100. पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट, टी म्हणजे टाइम कालावधी. आणि भागिले किती? 100. कोणाची काढायची किंमत आपल्याला? पी ची काढायची. म्हणजे एक रक्कम आहे ती माहित नाहीये आपल्याला. मग काय होईल सूत्र बघा. पी बरोबर आय 100 भागिले आर टी. हे सूत्र लिहून दिलं. आता याच्यात फक्त किंमत टाका. आय किती दिलेला आहे? 1200 गुणुले किती? 100 भागिले आर रेट किती आहे? 4 टाइम किती आहे? 3. आता काय होईल? याचा गुणाकार करता येईल आपल्याला बघा. किती गुणाकार झाला? हे 2 शून्य, हे 2 शून्य गुणाकार केला. 4 त्रिक 12. आता 12 ने याला भागा. उत्तर किती आलं बघा. यानं याला भागलं. उत्तर किती आलं? 1. मागं किती शून्य लावायचे? 2. आणि हे 4. हे कोण भेटलं? प्रिन्सिपल. म्हणजे प्रिन्सिपल किती ही झाली त्याची प्रिन्सिपल. म्हणजे ती रक्कम किती झाली? 10,000 रुपये. कळलं? पाचवा प्रश्न आहे बघा. दसा दशे 15 दराने हा रेट 7,300 रुपये प्रिन्सिपल. हे 10 दिवस टाइम. तर याचं सरळ व्याज किती? आता इथं डायरेक्ट काय करता येईल बघा आपल्याला. जरा सूत्राचा विचार केला तर हे 2 शून्य डायरेक्ट कॅन्सल होतात. बरोबर. मग आता बघा सरळ व्याज आय बरोबर काय येईल? 15 गुणुले 73 गुणुले 10 भागिले किती करणार? 365 करणार. दिवसाचं विचारलंय आपल्याला, 10 दिवसाचं, म्हणून कितीने भागायचं? 365. कळलं? मी इथला 100 शेतातला गायब केलाय आणि इथले 2 काय केलेत? गायब केलेत. हे कळतंय? हे कळतंय का? नाही तर परत सुटसुटीत घ्यावं लागेल, म्हणजे सूत्र घ्यावं लागेल, किमती टाकावं लागेल, प्रोसिजर लेंदी होते आपल्याला. शूट शॉर्ट. आता बघा 73 ने भाग जातो डायरेक्ट. आता एखाद्याला 73चा पाडाच येत नाही, मग काय करा? 5 न भागा. 5 न भागल्यावर काय होतं बघा. हे बघा 5 न याला भाग दिला. किती उत्तर आलं? 5 7 35. किती राहिले? 15. 5 त्रिक 15. याला भागलं 10 ला. 5 दुने 10. अंशाला आणि छेदाला दोघांनाही भागायचं असतं. उत्तर बघा काय आलं? 15 गुणुले 73 गुणुले 2 भागिले किती? 73. आता हे 73 काय झाले? कॅन्सल झाले. हा 73 कॅन्सल झाला. राहिलं कोण बघा? 15 गुणुले 2 उत्तर किती आलं? 30. म्हणजे 10 दिवसाचं 7,300 रुपयाचं सगळं व्याज किती भेटलं? 30 रुपये भेटलं. जर हे 10 प्रश्न दिवसात आलं तर डोक्यात एवढंच ठेवायचं, 365 न भागायचं. महिन्यात आलं तर कितीने भागायचं? त्याचा 12 न भागायचं. याच्यानंतर 6वा प्रश्न आहे. कोणत्या दराने एका रकमेची दाम 5 पट 25 वर्षात होईल? कोणत्या दरानं एका रकमेची दाम 5 पट 25 वर्षात होईल? ते आपल्याला काय करायचंय? काढायचंय. आता इथं दर म्हटलंय, मग तुम्हाला सूत्र दिलेलं होतं दर बरोबर. काय सूत्र दिलं होतं एकदा बघा, काल तुम्ही लिहून घेतलेलं नाही. दाम पट. काय म्हटलेलं आहे? दाम पट वजा 100 भागिले काय? मुदत.
आता याच्यात किंमत टाकू. दामपट इथे किती आहे? दामपट किती आहे? 5 पट. 5 पट म्हटलं किती घ्यावं लागते? 100च्या 5 पट म्हणजे किती झाले? 500. दाम 5 पट आहे म्हणजे 500 वजा 100 भागिले मुदत किती आहे? 25 म्हणजे 400 भागिले किती? 25. आता 400 ला 25 न भागा उत्तर किती आलं? 25 चौक 100 16. किती उत्तर आलं? 16. म्हणजे कोणत्या दराने? 16 या दराने एका रकमेची दाम 5 पट 25 वर्षात झालेली आपल्याला या ठिकाणी काय होऊन जाईल? पाहिला मिळेल. हे त्याचं काय असणार आहे? उत्तर. कळलं? एका रकमेची 5 वर्षाची रास 2000 रुपये व 3 वर्षाची रास 1800 रुपये. तर ती रक्कम किती? आपल्याला काय दिलेली आहे? रास दिलेली आहे. आता रक्कम काढायची आहे. मग कशी काढायची? वर्ष रास किती? वर्ष 5. किती रास झाली? 2000. वर्ष 3. रास किती झाली? 1800. यांची वजाबाकी करा. 5 मधून 3 गेले, 2 राहिले, 1200 सॉरी 2000 आहे. 2000 मधून 1800 गेले, किती राहिले? 2000 रुपये राहिले. म्हणजे 2 वर्षासाठी रास किती राहिली? सॉरी किती होईल इथं? 0 0. 20 मधून 18 गेले, 200. किती राहिले? 200. म्हणजे इथं काय करायचंय? फरक घ्यायचा आहे. फरक. आता बघा 2 वर्षासाठी रास 200 तर एका वर्षासाठी किती? 2 वर्षासाठी 200. एका वर्षासाठी किती रास होईल मग? 100. तर किती वर दिलेले आहेत? 5 वर्षाची रास दिलेली आहे आपल्याला त्यांनी. मग आता हे काय झाले? 2 वर्षाचं व्याज. बघा आता इथं काय काढलं तुम्ही? रास मधून रास गेले म्हणजे हे काय भेटलं तुम्हाला? राशींमधला फरक म्हणजे सरळ व्याज असतं. याला म्हणायचं व्याज. मग 2 वर्षाचं व्याज 200 तर एका वर्षाचं किती व्याज झालं? 100. तर 5 वर्षाचं व्याज किती? 500. 5 वर्षाचं व्याज किती झालं? 500 झालं. आता आपल्याला काय काढायची? रक्कम काढायची आहे. मग रक्कम बघा. रक्कम किती रक्कम आहे? ती रक्कम काढायची. रक्कम काढायची म्हणल्यावर काय करावं लागल? ए रास वजा व्याज. ए म्हणजे कोण गृहीत धरू? पहिलं धरूया. 2000. व्याज किती भेटलं? 500. या दोघांची वजाबाकी केली, किती आली? 1500. म्हणजे रक्कम किती भेटली बाबांनो? 1500. कळलं? याला मुद्दल म्हणायचंय. आपण 5 वर्षाचं घेऊन काढलंय. तुमच्याकडे एखादा म्हणून सर 3 वर्षाचं घेऊन काढा. 3 वर्षाचं व्याज किती झालं? 300 रुपये. आणि 3 वर्षाची रास किती होती? 1800. 1800 मधून 300 गेले, किती राहिले? 1500 राहिले. तेवढंच राहणार आहे उत्तर. म्हणजे डाव्या हाताने खाल्लं काय, उजव्या हाताने खाल्लं काय, पोटातच घुसणार आहे बाय. कळलं? हा झाला 7वा प्रश्न. आता बघा 8वा प्रश्न आहे. एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 1/4 पट आहे आणि दर व मुदत सारखीच असेल तर दर काढायचा आहे आपल्याला. आपण काय दिलं होतं? सूत्र दिलं होतं दर काढण्यासाठी. दर बरोबर काय सूत्र होतं? दर बरोबर वर्गमुळात. काय वर्गमुळात? 100 गुणुले पट. मग वर्गमुळात 100 गुणुले पट किती आहे? 1/4. 4 न 100 ला भाग जातो का रे बाबांनो? जातो. वर्गमुळात किती उत्तर आलं? 25. वर्गमुळात उत्तर किती आलं? 25. आता 25 चं वर्गमूळ घेतलं, उत्तर किती आलं? 5. आता दर कशात असतो रे बाबांनो? टक्क्यात. कशात असतो? टक्क्यात. आणि म्हणून याच्या मागे काय लावायचे? टक्के. कळलं? हे झालं याचं उत्तर. 9वा प्रश्न आहे. जसे कोणत्या दराने 5 वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेच्या निमपट होईल? किती पट होईल? निमपट होईल. 5 वर्षात म्हटलेले. मग आता इथं सूत्र काय सांगितलं त्यांनी? निमपट होईल बोललेले. काय? निमपट. मग दर बरोबर सूत्र पट वजा 1. सूत्र काय आहे? पट वजा 1 गुणुले 100 भागिले मुदत. बघा पट किती दिलेली आहे? निमपट बोलले.
निमपट म्हणजे किती 1/2 वजा 1 गुणिले किती 100 भागिले मुदत किती रे 5 वर्ष. आता या 5 ने 100 ला भाग जाईल का जातो. या 5 ने या 100 ला भाग गेला किती उत्तर आलं 20 बरोबर. आता इथं वजा बाकी बघा 1/2 मधून वजा 1 गेले म्हणजे किती राहिले रे उत्तर 1/2 मधून 1 गेले तर उत्तर किती अर्ध्यातून अर्ध गेलं अर्ध राहिलं ना सॉरी अर्ध्यातून 1 म्हणजे 1 मधून अर्धा गेला किती राहिला अर्धा राहिला म्हणजे 1/2 वजा 1 म्हणजे उत्तर किती येणार आहे 1/2 गुणिले किती 20. आता या 20 2 न या 20 ला भागा उत्तर किती आलं 10 आलं का 10%. कळलं. आता इथं काय येणार आहे वजा 1 मधून 1/2 गेले तर वजा 1/2 येईल उत्तर किती येईल वजा 1/2. पण याच्यात ऋणचिन्ह काय करायचं सोडून द्यायचं ते घ्यायचं नाही. टक्केवारी कशात असते ऋणचिन्हात असते का नसते. टक्केवारी मायनस मध्ये नसते. कळलं. म्हणून ऋणचिन्हाला एवढी काही किंमत याच्यात नाही पण बाकीच्या ठिकाणी भरपूर किंमत आहे टक्केवारीत नाही द्यायची. अपवादात्मक असं गणित आलं तर हे डायरेक्ट सोडवायचं. किंवा 1/2 म्हणजे किती 0.5 0.5 वजा 1 म्हणजे 1 मोठ्यातून लहान घालवायची. आता हे झालं 10% याचं उत्तर. आता 10वा प्रश्न दसे 8 दराने किती वर्षात 7,500 रुपयावर 2,160 रुपये मिळकत होईल. आता मिळकत होईल म्हणजे नेमकं काय होईल रक्कम मिळेल त्याला. मिळकत होईल म्हणजे काय रक्कम होईल. आता इथं काय काढायला सांगितलंय माहितीये का किती वर्षात म्हटले ते हे बघा दसे हा दर झाला किती वर्षात टाइम काढायचा आहे रुपयावर प्रिन्सिपल भेटलं हे काय आहे मिळकत याला काय म्हणणार आहे व्याज इंटरेस्ट. आता याच्यात काय करायच्या किमती पुटअप करायच्या आणि का सूत्र काढायचं. कशाची किंमत काढायची आपल्याला बघा टी टाइम बरोबर काय सूत्र होईल तयार मग सूत्र 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 काय होईल बघा याच्यात डायरेक्ट आय गुणिले 100 भागिले कोण प्यार. टी बरोबर आय गुणिले 100 भागिले प्यार. आता किंमत टाकून देऊया. आय ची किंमत किती आहे 2160 100 भागिले पी किती आहे 7,500 रेट किती आहे 8. आता इथं काय करता येईल आपल्याला काटाकाटी भागम हे 2 शून्य कॅन्सल झाले. आता कोणी भाग जाईल बघा बरं 2 न भाग जाईल का जाईल कोणाला जाईल याला 2 4 किंवा 8 न जाईल का डायरेक्ट. चला 2 न देऊया अगोदर 2 चौक 8 झाले. इथं 2 ने भागलं 2 1 2 0 2 8 16 0 1080 भागिले किती 75 गुणिले 4 1080 बरोबर येतं का खात्री करा एकदा कॅल्क्युलेशन करून. 2 न भागला एवढं येतं 2 0 0 2 8 16 6 चला 1 येतंय. आता 1080 भागिले 4 आता कोणी भाग जाईल 4 न भाग जाईल का वर्षाला बघा याला 75 न भाग जाईल. चला 4 न देऊया 4 न भागलं किती आलं 4 2 8 2 राहिले 4 7 28 0 भागिले किती 75. आता जाईल का कोणी भाग बघा भाग जातोय का बघा 5 न भागता नाही बघा इथं 5 न भागूया आपण 5 5 25 2 राहिले 5 चौक 20 आणि इथं 25 त्रिक बरोबर का याला भागलं 5 न भागलं तर उत्तर किती आलं 5 1 5 15 म्हणजे इथं 15 यायला पाहिजे. इथं किती यायला पाहिजे 15. आता 15 न 54 ला भागा 15 त्रिक 45 3.6 किती उत्तर आलं 3.6 हे त्याचं उत्तर आलं पहा. 11वा प्रश्न दसे 12.5 दराने 15,000 रुपयांची रकमेची किती वर्षात दाम दुप्पट होईल. आता असं जर आलं तर काय करायचं डायरेक्ट ते सांगतो. साधं व्याज दिलंय त्यांनी काय दिलंय साधं व्याज दिलंय. मग आता साधं व्याजाचा कालावधी काढण्यासाठी डायरेक्ट कालावधी बरोबर 100 भागिले दर बघा
100 भागिले दर किती रे? 12.5%. याचाच अर्थ 100 12.5 म्हणजे किती? 25/2 हा वर गेला म्हणजे 100 गुणिले 2 भागिले किती? 25. 1500 म्हणजे काही विचार करायचाच नाही असं असं. या 25 ने याला भागूया 4 आणि हे कोण राहिले 2 म्हणजे व्याजाचा दर किती भेटला? किती वर्षात? 8 वर्षात. व्याजाचा दर नाही आपल्याला टाइम काढायला सांगितलाय कालावधी 8 वर्ष. काय म्हणणार तुम्ही? 8 वर्ष. कालावधी किती लागणार आहे? 8 वर्षाचा कालावधी लागेल. कळलं? पुढं 12वा प्रश्न बघा. अनुराधाने एका बँकेत 15,000 3 वर्षासाठी, आता ही प्रिन्सिपल कालावधी झाला 3 वर्ष, सरळ व्याजाने ठेवले. बर, तिला मुदती अंती किती रुपये मिळाले? 24,000 रुपये मिळाले. किती मिळाले? 24,000 रुपये मिळाले. म्हणजे हिला काय म्हणावं लागेल? आपल्याला अमाऊंट म्हणावं लागेल, रास. काय म्हणावं लागेल? रास म्हणावं लागेल. मग आता आपल्याला अगोदर काय करायचंय बघा, व्याजाचा दर काढायचा आहे. म्हणजे अगोदर आय काढून घ्यावा लागेल. आय काढायचं म्हणल्यावर कसा काढणार? ए मायनस पी. ए मायनस पी. 24,000 वजा 15,000 किती आलं रे व्याज? 24 मधून 15 गेले, किती का वजा बाकी कोणाला चुकवून? 9,000. हे काय भेटलं? व्याज. आता काय काढायचं आपल्याला? दर काढायचा आहे. दर कळतो का? रेट. बर, आता रेट काढायचं म्हणलं सूत्र काय द्यावं लागेल बरं? आर बरोबर आय 100 भागिले कोण? पीटी. हे सूत्र आहे. मग आय ची किंमत किती आली होती? 9,000 गुणुले 100 भागिले प्रिन्सिपल किती आहे बघा? 15,000. टाइम किती आहे? 3. आता इथं जी काटाकाटी करता येईल ती काटाकाटी करायची. हे 2 शून्य, हे 2 शून्य, याच्यातला हा 1 शून्य, हा 1 शून्य कॅन्सल झाला. आता भाग कोणी जाईल? या 3 न भाग जाईल बघा. 3 त्रिक 9 म्हणजे 300 भागिले किती? 15. 15 ने याला भाग जाईल. 15 दुने 30 आणि 20 म्हणजे किती दर भेटणार आहे? 20%. झाले 12. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.